नमस्कार, शुभ दुपार. आवरलं सगळं काम मस्तपैकी आणि ऊन पडले. सकाळी झिमझिम पाऊस आला आणि चक्क परत ऊन पडलं. पोरं सगळी शाळेत गेली. आज आहे शुक्रवार. आज पोरांच्या शाळेतला गणपती उठवायचा आहे, त्यामुळे पोरं. अश्विनी पण आली तिचं काम आवरून. म्हणले असं चला, ऊन खूप लागते, बसली आता निवांत बसली या. जेवली का? जेवली सकाळी पुरी जाताना थोडं. आणि काय खाल्लं? काय ग भाजी केली ती? घेवड्याची शेंग. घेवड्याची? हो, मला तर नीट करायची आहे. आणखी मग माझ्या ध्यानातच नाही. घेवड्याची शेंग नीट करायची. हिने सकाळी घेऊन गेली आणि बापूंनी आणली होती वाटतं. हां, बापूंनीच आणलेली रात्री येताना. मला सोडून आणि रात्री कुठतरी गेलं तर बापू. तुम्ही बघितलं, आम्ही काल गेलतो. बरेच जणांना वाटलं असं की बाबा निम्मा अर्धा सडव टाकलाय का कसा. तर ती माझ्या आत्याची मुलगी सख्या, तिचा काल साखरपुडा होता. ती आमच्या इथं दिली, इथं काजडमध्ये. त्यांचं पण आडनाव जाधवच आहे, जाधवच पाहुणेच आहे. इथली जाधव आहेत ते काजडची, तिथं दिली. आणि शेताफळांना डोळं पडलं तर म्हणलं बघावं चला. पाखरं खात्यात. कोथिंबीर लागली मोठी व्हायला. आज ऊन एकदम चकामका पडले, त्याच्यामुळं झाली मोठी दिसते अशी छान. मिरच्याला पण पाळी फुटायला लागली. त्याला रानात वाटतं शिर्डी इली त्यांची. आणि आमची भाजी हवा आताशी लागली बाई मोठी व्हायला. कवा यायची उपटायला काय जण. अजून एक 15 दिवस. आणि वांगी पण हका बसतात. तुम्हाला दिसायला लागली असते ना वांगी अशी छान. म्हणजे सकाळून भिजवावं लागेल. गावात आणि लय आले, खुरपायला सुरुवात करावं लागेल. इकडून तर जळून गेली. चापूची त्याची सगळ्याच्या भात खुरपं राहिले. गवारीच्या शेंगा काय मोठ्या महिन्यात पटापटा. अजून लय बारीक आहे गवार. 4 वापे चुटपुट आहे. भेंडीला तेवढी फुलं लागली. भेंडी सगळ्यात पटापटा वाढते. 6 महिन्यात भेंडीला फळ येतं, त्याच्यामुळं भेंडी ही सगळी भेंडीच आहे. इकडं भेंडीला लागायला लागली भेंडी आता. आणि ही चोका तर काय कोंबड्यांनी सगळ्याच खाऊन टाकल्या. लय ऊन लय लागते मला. चला आता घेवड्याची शेंगा हो काय पण झाडाला लय शेतात आले छान. एक म्हणलं एक चक्कर मारून यावं. गवत लय झाले, खुरपावंच लागणार आहे. सगळीकडे उकरायचं. ह्या झाडाखाली नाही त्या झाडाखाली, त्या झाडाखाली नाही ह्या झाडाखाली. कामच लागलेलं असतं कुत्र्यांना. अश्विनी बसले इकडं. कोंबड्या सुद्धा इकडंच सगळ्या गार. ऊनच इतकं लागतं इथं. काय कोंबड्या काय करतील. आज लाईट इजवायची राहिली. लाईटच इजवता येणार नाही. चालूच आहेत बल. घेवड्याच्या शेंगा घेऊन येते आणि मस्त आता नीट करते. बाकीचं तर काम सगळं झालंय. सकाळी धुणं टाकलं आणि पाऊस आलता चांगला, झिमझिम आला. ती भिजली कपडे. आता ऊन पडले, वाळतील आता. अय्यो, घरात अंधार होता त्यामुळे दिसले नसतं, नीट काळा दिसलं असतं, त्याच्यामुळं बंद केला. आता घेवड्याची शेंग करायची. नीट करण्या वाचून राहिली होती. काल पण नव्हतो घरी, त्याच्यामुळं राहिली. नीट करायची तर आज करूया. झाडाखाली आल्यावर बरं वाटतं, फ्रेश गार. निवांत काम चाललंय. आज काही काम नाही दुसरं एवढं, त्याच्यामुळं दामादामाने आरामशीर आपलं सगळं आवरून. कुत्री मांजरं कोंबड्या गुरं हा नाव काढस्तोवर वराडलंच तिकडून. लयच म्हण आगावागत वागायचं. असून तर बाय सगळ्यांना, शुभ दुपार. असाच काढला एक व्हिडिओ मस्त. बास की लय झालं बिला.